आज मी तुम्हाला प्रेग्नन्सीच्या 9व्या महिन्यामध्ये काय काय त्रास होतो ते सांगते। तर चला, सगळ्यात आधी म्हणजे दिवसभर तर आपल्याला खूप जास्त थकवा लागतो, कारण थोडंसुद्धा काम केलं की बाळ मोठं असल्यामुळे आणि जोर लावत असल्यामुळे काम केल्यानंतर लगेच आपल्याला दम लागू शकतो। दुसरं म्हणजे वाढणाऱ्या बाळाच्या दाबामुळे आपल्याला सारखं सारखं लघवीला जावेसे वाटते आणि वारंवार लघवीची तीव्र इच्छा होते। या महिन्यामध्ये बाळाचे वजन चांगलेच वाढलेले असते आणि बाळ खाली घसरत असते, तर त्यामुळे आपल्याला ओटी पोटामध्ये दाब जाणवतो। अतिरिक्त वजनामुळे आपल्याला पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात आणि त्यासोबत पायांवरही सूज येते, त्यामुळे चालायलाही बऱ्यापैकी त्रास होऊ शकतो। आणि त्यासोबतच सगळ्यांना माहीत असलेलं म्हणजे तर आपल्याला झोपही लागत नाही। एका साईडवरून दुसऱ्या साईडवरती जाणं खूप जास्त कठीण जातं आणि त्यामुळे प्रॉपर झोप लागत नाही आणि त्यासोबतच बाळाची हालचाल ही नेहमीच चालू असते, तर त्यामुळे सुद्धा झोप लागत नाही। माझ्या बाबतीत ही सर्व काही लक्षणे आहेत। पायांवरती सूज नाही आहे माझ्या फक्त, पण चालल्यानंतर थोडासाही थकवा लागतो। तर तुमच्यासोबत अजून काय काय होतं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशीच माझी प्रेग्नन्सी जर्नी पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका। चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।